एसआरए अंतर्गत प्रकल्पग्रस्त फ्लॅट मिळवून देण्याचं आमिष दाखवत 5.57 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार आकाश राधेश्याम सोनी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. 2017मध्ये आरोपींनी अंधेरी, सांताक्रूज, वांद्रे, कांदिवली आणि माटुंगा परिसरात पीएपी फ्लॅट मिळवून देण्याचं आश्वासन देत 47 ग्राहकांकडून एकूण 5.57 कोटी रुपये उकळले. यासाठी एसआरएच्या लेटरहेडवरील कथित वाटपपत्र, एनओसी आणि इतर सरकारी कागदपत्रही दिली गेली. मात्र एसआरए कार्यालयात पडताळणी केल्यानंतर ही कागदपत्र बनावट असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे. या प्रकरणात शैलेश काकण, रुपेश वेलेंकर, अभिषेक गुजर, विश्वनाथ जाधव यांच्यासह अनेकांवर एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारीनुसार विश्वनाथ जाधव हे ठाकरे सेनेच्या एका माजी एमएलसीचे माजी पीए असून सध्या एका विद्यमान खासदाराचे पीए आहेत. पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची सत्यता आणि आरोपींची भूमिका यांचा तपास सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.